कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, चोचीतले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची फळेना, कधी वाढले हे दुरावे कळेना जुरे बाग. आता सुनी सुनी सारी का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळेनाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. पूर्वी असणारे सर्व विद्यार्थी एकत्र येऊन आपला विचार विनिमय एकत्र करायचा, संवाद साधायचा. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सहकारी आज ते रिटायर झालेले आहेत, मी त्या मार्गावर आहे, एवढंच फरक आहे. जाधव सर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, त्यांच्या समवेत असणारे सर्व शिक्षक बांधव, माझे स्टाफ मेंबर आणि समोर बसणारे सर्व विद्यार्थी. थोडीशी खंत वाटते. 2011-12 या वर्षामध्ये माझ्या माहितीनुसार 71 किंवा 72 विद्यार्थी 10वी अ आणि प मध्ये होते. आणि मी या शाळेमध्ये 20 ऑगस्ट 2009 साली आलेला आहे.
त्यावेळेस मिसाळ सर या शाळेचे मुख्याध्यापक होते. मिसाळ सरांनी मला या शाळेमध्ये हजर केलेलं आहे. ज्या दिवशी मी या शाळेत आलो त्याच दिवसापासून 9वी ब चा क्लास टीचर मी होतो. काही दिवसानंतर तो वर्ग बदलला. धनवडे सर होते. आई आहे, आईकडून संसार घ्या, वडिलांकडून सहनशीलता घ्या, धैर्याने तोंड देण्याची क्षमता वडील शिकवत असतात, आई संस्कार शिकवत असते. शाळेमध्ये त्याचा प्रत्यय आपल्याला येतो. ज्या त्या वयात ती घटना, ती गोष्ट झालीच पाहिजे या मताचा मी आहे. एव्हरी चान्स यू हॅव टू गॉड अँड वी डिड नॉट मिस दॅट चान्स. जो चान्स मिळाला, जी संधी मिळाली ना, ती सोडायची नसते, बोलायची असते. आता तुम्ही जे बसलेले आहात सर्व मित्रच आहात की नाही? आपले सर्व मित्र आहात. मग मित्रामध्ये बोलताना आपल्याला लाज वाटायचं काहीच कारण नाही. वर्गात जर शिक्षक नसले तर वर्ग डोक्यावर घेतला जातो, किती गप्पा चालतात. आणि एखाद्या मुलाला जर समोर बोलवलं, बाळा तू आता बोल, मग माझा तो शांत असतो. कारण त्याला एक भीती असते. कोणती भीती असते? मी जे काही बोलतो चुकतो की काय, कोणी मला हसते की काय. परंतु नेहमी असा विचार करायचा, मी तुमच्यापैकीची एक आहे. मग तुमच्यापैकी एक असताना भीती वाटण्याचं काहीच कारण नाही. माझा एक मित्र आहे ज्याचं नाव सुनील कुलकर्णी, तो नांदेडला आहे. तो इयत्ता 4थीचा माझा बालमित्र आहे. लक्षात घ्या, समोर जर आला तर मी त्याला ओळखणार नाही. बराचसा बदल झाला, तुमच्यात कितीतरी बदल. ज्यावेळेस तुम्ही वर्गात बसत होते, बारीक बारीक छोटे छोटे मुलं होते, आता तुम्ही आमच्यापेक्षा मोठे झाले. मी सकाळी आल्यानंतर बऱ्याच जणांना ओळखलं पण नाही. तुम्ही ओळखताय मला. आता तो समोर आला तुम्ही ओळखणार नाही, पण जर त्याला जर फोन केला तर तो डायरेक्ट मला माझ्या नावानिशी बोलतो, तानाजी काय रे. म्हणजे मित्र वर्गातले सगळेच असतात, but there is a special who has special, he has been special place in our heart. आपल्या हृदयामध्ये कुठेतरी जागा असते. त्या मित्राला आपल्या हृदयात कुठेतरी जागा असते. तो आपला खास असतो. आपण आपल्या मुलांना अशा प्रकारचं शिक्षण द्या की ज्यामुळे तो आपलं भवितव्य घडवू शकेल, तो आपलं भविष्य घडवू शकेल. आपलं भविष्य घडवण्याचं काम असं मला नेहमी राठोड सरांची आठवण येते. बा तुम्हाला मराठी शिकवत होते राठोड सरांनी, देणाऱ्याने देत जावी, घेणाऱ्याने घेत जावी, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देत जावे असं म्हटलं की शेवटचं एक वाक्य होतं, घेता घेता देणाऱ्याचे हातच घ्यावे. आणि मुलं मोठमोठ्याने हसायचे. परंतु माननीय श्री जाधव सर, शेळके सर, टकले सर, गलांडे सर, ढाकणे सर, तिवारी सर, चेडे सर, मोरे मामा, शेळके मॅडम आणि विद्यार्थी मित्रांनो, आता म्हणायला थोडंसं वेगळं वाटते कारण स्टुडंट्स आता तुम्ही वाटत नाही, तुम्ही आता फ्रेंड्स वाटताय, थोडंसं मित्रासारखेच वाटत आहेत. खूप बदल झाले कारण बराच काळमध्ये गेलेला आहे. तर मला ह्या शाळेविषयी थोडीशी जास्तच आपुलकी आहे कारण माझी रयतमधली ही बर्थ ब्रँच म्हणजेच आपण त्याला जन्मशाखा म्हणू. कारण मला सर्व्हिस रयतमध्ये लागली ती ह्या शाखेत लागली. आणि तसं पाहिलं तर मी MSc BEd होतो. मी BSc दादा पाटील कॉलेजमध्ये केली होती, रयतच आपलं. रयतमध्ये मी 5 वर्ष शिक्षण घेतलं, 11वी ते 15वीपर्यंत. आणि नंतर MSc मी नगर कॉलेजला केलं होतं फिजिक्समध्ये. आणि BEd मी विद्याप्रतिष्ठान एज्युकेशन कॉलेज ऑफ बारामती तिथं केलं होतं. शिक्षण घेतानाच मला 18 वर्ष कंप्लीट झाले म्हणजे शिक्षणातले. आणि नंतर पहिले 5-6 वर्षे असे मिळून माझे 22-23 वर्ष तर ते शिक्षण आणि तो काळ सगळा. आणि नंतर मग नोकरीच्या शोधात 2002लाच मी आत्मा मलिकचं ओम गुरुदेव जंगली महाराज तिथं एक 5-6 महिने ज्युनियर कॉलेजला शिकवलं होतं, फिजिक्स विषय शिकवला होता.
आणि तिथं थोडंसं भांडण झालं. भांडणं माझी बरीचशी झाली आणि त्याच्यामुळे माझ्या बदल्या पण झाल्या. तसं माझा चेहरा तुम्हाला शांत वाटत असेल, पण शांत नाही आहे मी, कारण दिसतं तसं नसतं असं सगळेच म्हणतात. कारण तो म्हणजे उद्रेक त्या वेळेसच दिसतो, तेवढा एक टाईम गेला की मग माणसं शांत होतात. सगळ्यांचं जर असतं हे, पण कुणी व्यक्त होतं कुणी व्यक्त होत नाही. मी खूपच म्हणजे इथं ज्यावेळेस आलो त्यावेळेस म्हणजे खरं तर मी आत्मा मलिकच्या तिथं केल्यानंतर, तिथं भांडण झाल्यानंतर मी डायरेक्ट चाटे कोचिंग क्लासेस पुण्याला गेलो हडपसरला. तिथं 1 वर्ष केलं आणि तिथं भांडण नाही म्हणता यायचं, कारण मला म्हणजे क्लासमध्ये नोकरी करायची नव्हती. कारण एवढं शिक्षण घेतलं होतं तर मला शाळा पण पकडायची होती. म्हणून मी वडगाव शेरी खराडी त्या ठिकाणी एक रामभाऊ मोजींची शाळा होती, चांगली शाळा होती, मोठी शाळा होती, 2,500 विद्यार्थी होते त्या शाळेला. आणि तिथं मग मी इथं यायच्या अगोदरचा काळ तिथं गेलेला माझं 2-3 वर्ष ते. कारण 2002ला माझं तसं शिक्षण सगळं पूर्ण झालं आणि तिथं मी काही दिवस काम केलं. आणि त्याच्या दरम्यान मला औरंगाबाद झेडपीचा पण कॉल आला होता, पण तिथलं डॉक्युमेंट माझी तिथंच होती, त्यामुळे मला काही जाता आलं नाही. आणि तरी पण मी शांत राहिलो, भांडण नाही केलं. आणि नंतर मग परत ज्यावेळेस रयतचा कॉल आला त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मला ते डॉक्युमेंट द्या, कारण माझा तुमच्यामुळे एक चान्स गेलेला आहे. आणि आता तसं करू नका, जी एक आपली फाईल असते त्यात सगळे डॉक्युमेंट असतात ती त्यांनी घेऊन ठेवलेली असते, कारण मध्येच सोडून जाऊ नये म्हणून. आणि मग त्यांनी ती दिली आणि त्याच्यामुळं मला इकडे येता आलं. पण मी ती शाळा करत असताना चाटी कोचिंग क्लासेसमधला अनुभव असल्यामुळं मी काही दिवस क्लास पण घेतले घरी. 150 मुलं माझ्याकडे क्लासला यायचे. मी 10वीचं मॅथ्स त्यांना शिकवलं. आता माझ्या लेकरांनाही भूक लागली असेल आणि आम्हालाही लागलेलीच आहे. 2 मिनिटं मी बोलणार आहे. जशी तोरडमल सरांची ही जन्मशाखा, तशी ही सुद्धा माझी जन्मशाखा. फक्त 3 वर्ष या शाखेमध्ये सेवा करण्याची संधी मला मिळाली, पण ह्या शाखेने मला खूप काही शिकवलं. मी अगदी नवीन, म्हणजे आता जसं तुमचं वय असेल त्याच्यापेक्षाही कमी वय असेल आणि मी जॉईन झाले. म्हणजे माझं रक्त असं सळसळतं तरुण, आणि हे तसे पोक्त झालेले होते बऱ्यापैकी. त्यांची विचार असे मॅच्युअर होते. मी तोरणमल सर आम्ही असे सळसळत्या रक्ताचे. मग एखाद्या मुलगा हसला, मुलगा चिडला की आम्ही असे तापायचो लगेच. आणि मला आठवला तो किस्सा की मी वह्या फेकून मारलेला. सहन होत नव्हतं तेव्हा, असं वाटायचं की काय आहे, कारण की सळसळतं रक्त असतं, पोक्तपणा आलेला नसतो, समंजसपणा आलेला नसतो. आणि त्यावेळेस नोकरी करणं, शिक्षण घेणं आणि शिक्षण देणं यात खूप फरक असतो. ज्यावेळेस आम्ही शिक्षण घेतलं तेव्हा आम्हाला शिकवणारे आमची शिक्षण पद्धती फार वेगळी होती, अभ्यास करण्याची पद्धती फार वेगळी होती, शिक्षण घेण्याची पद्धत फार वेगळी होती. दिवस बदलत गेले, शिक्षण पद्धतीत बदल होत गेला, सौम्यपणा, ढिल्लेपणा येत गेला. आणि मग मुलांना मारायचं नाही, मुलांना रागवायचं नाही, हे कधी कळतच नव्हतं. फक्त मला एक आदर्श शिक्षक व्हायचे, तरुण रक्त आणि हे सळसळत रक्त नेहमी माझ्या डोक्यामध्ये मला एक चांगलं शिक्षक व्हायचं. आणि म्हणून मी शिक्षकांमध्ये म्हणजे त्यांच्याशी बोलणं वगैरे असायचं, पण मी विद्यार्थ्यांमध्ये जास्त रमायचे. त्यांच्या सोबतच माझं अगदी म्हणजे वॉशरूमला जर जायचं, सर्वजण अगदी चांगल्या पद्धतीने तुमच्या संसारामध्ये लागलेला. मी घोटण शाखेमध्ये साधारणपणे 6 वर्ष होतो. सुपरवायझर म्हणून करजगाव शाखेतून घोटण शाखेत आलो होतो. त्यावेळेस काम तर कुठेही करायचं असतं, रयत शिक्षण संस्था म्हटल्यानंतर कुठेही टाकलं तरी काम करायचं असतं. मला वाटतं तुम्ही 2012च्या मार्चच्या परीक्षेला माझी बदली झालेली असणार त्यावेळेस, कारण मी 2012ला या ठिकाणाहून प्रमोशन घेऊन रायगड जिल्ह्यात गेलो होतो. आता तुमची बॅच 10वीची पूर्ण माझ्या वेळेस पूर्ण नसल झालेली असं मला वाटतंय. ठीक आहे, आता या ठिकाणी आपले गलांडे सर, तोरडमल सर यांनी भरपूर असं सर्व सांगितलेलं आहे. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. मी या ठिकाणी सुपरवायझर पदावरती काम केलेलं, त्याच्यानंतर मी हेड झालेलो. त्या काळात मिसाळ सर प्राचार्य किंवा हेडमास्तर, प्राचार्य 10वीपर्यंत
वर्ग असल्यामुळे प्राचार्य म्हणता येत नाही, हेडमास्टरच म्हणावं लागतं. आणि त्या काळात मीही या ठिकाणी सुपरवायझर म्हणून माझं काम पहिल्यापासून शिस्तीचं आणि जास्त तापड स्वभाव असल्यामुळं बऱ्याच शाखेमध्ये मी जवळजवळ 10-15 गेट टुगेदर केली. त्यातली जास्तीत जास्त मेरी शाखेमध्ये मी जास्त काळ राहिल्यामुळं तिथं 8 ते 9 गेट टुगेदर केली. काहीला नाही गेलो. आजही येण्याची अपेक्षा नव्हती, पण सध्या बंद आहे. 5वीला आम्हाला तिथे बसवण्यात आलं होतं. 5वी अ मध्ये मला टाकलं होतं. 5वी अ मध्ये मी होतो त्या ठिकाणी. 5वी पासून जे सुरुवात झाली तर 5वीला त्या ठिकाणी तिवारी सर पहिल्यांदा वर्गावर आले होते. मला चांगलं आठवतंय, तिवारी सरांनी इंग्रजी हा विषय आम्हाला शिकवला होता आणि इंग्लिश. त्याचबरोबर डोईफोडे मॅडम एक होत्या, त्या मॅडमनीही आम्हाला त्या ठिकाणी सामान्य विज्ञान जनरल सायन्स हा सब्जेक्ट होता आणि तो शिकवला होता. अशा पद्धतीने 5वी, 6वी, 7वी पलीकडच्या क्लासमध्ये होतो. 8वी, 9वी आणि 10वी एकाच्या क्लासमध्ये आम्ही असल्या मला असं जाणवतंय चांगलं की 8वी, 9वी, 10वी या वर्गामध्ये आम्ही सर्वांनी क्लासमध्ये असायचो. आणि ब तुकडी वेगवेगळ्या होत्या, पण काही क्लासमध्ये दोन्ही वर्ग एकत्र यायचे. त्यावेळेस खूप सारा गोंधळ व्हायचा. ज्यावेळेस शेळके सर यायचे आणि शिकवायचे, ज्यावेळेस दोन्ही तुकड्या एकत्र असायच्या, शेळके सर असतील, गायकवाड सर असतील किंवा राठोड सर असतील, त्यावेळेस दोन्ही क्लास एकत्र व्हायचे. मराठी विषय, इतिहास विषय हे जरी सेमी जरी असेल तरी मुलं एकत्र येऊन नॉन सेमी आणि सेमी एकत्र व्हायची आणि एकत्र आल्यानंतर भरपूर सारा गोंधळ त्या ठिकाणी होत असायचा. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आमची 7वी ते 10वी पर्यंत पूर्ण एक क्रम होता. सर्व सकाळी मिसाळ सर म्हणून प्राचार्य होते, त्यावेळेस मुख्याध्यापक होते. त्यावेळेस आमची स्कूल जे होतं ते 9:30 वाजता सुरू व्हायचं. 9:30 वाजता सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा प्रार्थना व्हायची आणि प्रार्थनेमध्ये 5वी ते 7वी एक संस्कारिक कार्यक्रम या ठिकाणी. संस्कारिक म्हणजेच काय, अध्यात्म त्या ठिकाणी म्हटलं जायचं. अध्यात्म विषय या ठिकाणी जोपासला गेलेला आहे. मिसाळ सरांनी अध्यात्मावरती भर दिला आणि त्या अध्यात्मामुळेच मीही पुढे आध्यात्मिक बऱ्याच ठिकाणी काम केलेलं आहे. सरांनी आम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी त्या ठिकाणी घेतलेल्या होत्या, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी काम करत होतो. त्याचबरोबर 8वी मध्ये सेमी इंग्लिश सुरू झालं. 8वी पर्यंत नव्हतं. 5वी ते 7वी मराठी मीडियमच होतं. 8वीला 2009-10 मध्ये सेमी सब्जेक्ट आला, सेमी नावाचा सिलेबस आला आणि त्या सिलेबसमुळे 2008वीला पहिल्यांदा सेमी क्लास सुरू झाला, ज्यामध्ये तोरणमल सर होते आणि त्यांनी आम्हाला शिकवलं मॅथ. त्यावेळेस मला सेमी मध्ये बसवायचं की नाही बसवायचं, त्यामध्ये सरांनी मला एक शब्द स्पेलिंग लिहायला लावली होती. मल्टिपल नावाची स्पेलिंग जर तुला आली तर ते म्हणले तुला आपण ए मध्ये ठेवू, नाही तर तुला बी मध्ये टाकलं जाईल, असं सर मला म्हटले होते. आणि त्यावेळेस मी मल्टिपल नावाची स्पेलिंग लिहिली होती आणि ती बरोबर आली आणि त्यानंतर मी सेमी मध्ये प्रवेश घेतला होता आणि मग मी त्याच क्लासमध्ये राहिलो. 8वी, 9वी, 10वी त्या ठिकाणी झाले. 10वीचे क्लासमध्ये पूर्ण वेळ आम्ही कॉलेजमध्ये शाळेमध्ये दिलेला आहे. त्यामध्ये सर्व शिक्षक लोक होते. जाधव सर सर्वात अगोदर, आता सरांचं सगळ्यांचं मी मनोगत थोडस मांडतो, म्हणजे सगळ्यांना थोडस त्या ठिकाणी समजेल आपल्याला. तिवारी सर इंग्लिश शिकवायचे, आपल्याला चांगल्या प्रकारे शिकवले सरांनी. मला असं वाटतं 5वी ते 7वी तिवारी सर होते, त्यानंतर आपल्याला सर गेले होते, त्याच्यानंतर सरांची बदली झाली होती. सरांनी 5वी ते 7वी चांगल्या प्रकारे इंग्लिश शिकवलंय आणि त्या इंग्लिशमुळेच आतापर्यंत आपण कुठेतरी इथे आहोत. सरांच्या इंग्लिशमुळेच मी आतापर्यंत माझं आता PhD ला ऍडमिशन होईल. PhD ला गुजरात किंवा गुजरातमध्ये अहमदाबाद या युनिव्हर्सिटीमध्ये त्या ठिकाणी माझं PhD ला रजिस्ट्रेशन झालेलं आहे, पण त्याला एक इंटरव्ह्यू बाकी आहे. त्या PhD चं ऍडमिशन माझं लवकरच होईल. ह्या सरांच्या इंग्लिश सब्जेक्टमुळेच या ठिकाणी मी इथपर्यंत आतापर्यंत आलेलो आहे. तसेच टकले सर ही इंग्रजी आम्हाला शिकवत होते. टकले सर 7वी ते 10वी इंग्लिश आम्हाला सरांनी शिकवलेलं आहे. शाळेत असताना तसं तर आम्ही मागच्या बेंचवर बसायचो. जास्त एवढं काही आम्हाला काही येतच नव्हतं म्हणजे, पण सर्व आपलं शेळके सरांचं विज्ञान म्हणजे आवडायचं. सगळं सरांचं शिकवणं, ते सरांचा डायलॉग मला चांगला आठवतो अजून पण. कोणी काही आरडत असलं का सर म्हणायचे उडून लात मारेल तुम्ही गप्प बसा. टकले सर इंग्रजी शिकवायचे. त्या बऱ्याच वेळेस आपले आणि ब तुकडीचे का इंग्रजी विषयाला वर्ग एकत्र व्हायचे. मुलांची तू या बेंचवर बस, मी त्या बेंचवर बसायचो. कधी कधी 3-3, 4-4 जण बसायचो आपण. बसायला जागा अपूर्ण पडायचे.
आता आपल्या तिथं ढोले सर नाही, ढोले सर भूमिती शिकवायचे, ते पण चांगलं आवडायचं मला भूमिती पण. कधी कधी तुकडी बतुकडी वेगळी वेगळी असली तर मला सांगायची ते तू प्रमेय लिहून दे वर्गात, असं कर तसं कर. सोनवणे सरांना पण कॉल केला होता किशोरने, पण त्यांचे काहीतरी वडील आजारी असल्यामुळं ते येऊ नाही शकले. पण आता आम्ही कुठल्या सरांना किती घ्यायचो हे सांगणार आहे. पहिले म्हणजे आम्ही पाचवीत आल्याच्या नंतर तिवारी सरांना म्हणजे आम्ही कसं व्हायचं, ते आले ना बडबड करे ना डोक्यात ते असं मारायचे घोडी टाईप, इतकं लागायचं ना ते परत पुढं बडबड करायची इच्छाच नाही व्हायची कधी. त्याच्यानंतर शेळके वतीने तुम्हाला विनंती करते. रहा है क्यों तुम न जानो ना. पम पारारारारम. क्या पता हमें कहानियाँ हैं कहानी में हम. पम पारारारारम. कभी जो याद ही लगती है आधी लिख दे तू आधी रह जाने दे जिंदगी है जैसे बारिशों का पानी आधी भर ले तू आधी बह जाने दे. हम समंदर का एक खतरा है यार समंदर है हम. पम पारारारारम. हथेली की लकीरों में लिखी सारी है यार जिंदगी हमारे इरादों की मारी है तेरी मेरी समझदारी समझ पाने में यार इसको ना समझना ही समझदारी है. बैठी कलियों पे तितली के जैसी कभी रुकने दे. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे नडायचं नाही आता भिडायचं नाही आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय धणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय
आपली यारी लई बुंगाट हाय, आपली यारी लई भन्नाट हाय, आपली यारी लई बुंगाट हाय. हो आपली यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी, आपली यारी जैसे मर्सिडीज आणि फरारी, बॉन्ड आपला सॉलिड हा. दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. ऐसा क्या हुआ रे, ऐसा क्यों हुआ रे, हॉटचा शॉट नको रे, थोडा कश मार ले, सावकाश मार रे, हलकी हलकी किक बसू दे, सारे गम छोड़ दे, एकदम मोड़ ले, स्मोक में ही होप है प्यारे. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ाता चला गया, मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धुएं में उड़ा. जिंदगी जिंदगी दोस्तों की दुनियादारी में हंसी मेरी जिंदगी. चला ही गँगच वेगळी होती, कट्टा गँग, सगळ्यांची आपली ओळख झाली. हा आश्क्या हा कोणाचाच नव्हता, तरी गँगचा होता. हे उम्या आणि श्री हे म्हणजे नवविवाहित दाम्पत्यासारखे, कुठेही गेले ना तरी एकत्र. आता राहिले सॉरी आणि नित्या, यांची तर ना दिघ्याने मला एक स्पेशल ओळख करून. मी यावन येथे राहते आणि हाऊसवाईफ. त्याला असते कात्रज हाऊसवाईफ. ते राहते मी घरी आणि मी हाऊसवाईफ आहे, शिर्डी येथे राहते. पळघट मी पुण्याला राहते आणि मी फूड कोर्टमध्ये काम करते ॲज अ कॅशियर म्हणून. शेतीच काम. रोहिणी अमरनाथ मुदगल. मी अहिल्यानगरमध्ये असते. माझं मेडिकल डी फार्मसी दाखल. सासऱ्याचं नाव रेणुका शुभम इंद्रे. मी हाऊसवाईफ आहे. नाही, सासरचं नाव शिवकन्या दादासाहेब मोरदारे. माझं शिक्षण BSc ॲग्री आणि मी आता पुणे येथे राहते. मी हाऊसवाईफ आहे. मी नेवासा इथं राहतो. माझे भांडे दुकान आहे. दिनकर भोसले आहे. माझा शिवशक्ती इलेक्ट्रिकल मोटर वेडिंगचा व्यवसाय. तरुण माझे शिक्षण B फार्मसी बोदेगावीतून झाले. तसेच M फार्मसी प्रवारा रूरल कॉलेज ऑफ फार्मसी लोणी इथे झाले. त्यानंतर मी 2019 साली नंदकुमार शिंदे कॉलेज ऑफ फार्मसी वैजापूर इथे लेक्चर म्हणून काम केले. तसेच त्यानंतर 2020 ते 2025 तर आत्तापर्यंत प्रवारा मेडिकल ट्रस्ट कॉलेज ऑफ फार्मसी शेवगाव या ठिकाणी ॲज अ असिस्टंट प्रोफेसर म्हणून D फार्मसी येथे लेक्चर म्हणून का सध्या कार्यरत आहे. शिक्षण ग्रॅज्युएशन कंप्लीट. मी शेती करत आहे. मी MSc BEd आहे आणि माझे 4 वर्षापासून इथं 2022 मध्ये मी गंगामाई पब्लिक स्कूल नावाने स्कूल सुरू केलेलं आहे. सागरामन आहे. मी एर्टिगा आणि स्कॉर्पिओ गाडी घेतलेल्या आहेत. दोघी गाड्या चालू आहेत. विखे फाउंडेशनला सुपरवायझर म्हणून तिथं काम करतो. विजयकुमार संभाजीराव रोटकर. माझं BA गंगा. मी राहायला गदेवाडीला आहे. शेती करतो. नागेश बाळासाहेब. मी गंगामाई इंडस्ट्रीमध्ये कामाला आहे. PCTP ऑपरेटर म्हणून तिथं काम पाहतो. व्यवसाय शेती करतो. माझं BA झालं आहे. निकम कृष्ण अर्जुन आहे. मी बॅचलर इंजिनियर आहे. BE सिव्हिल म्हणून आणि सध्या निकम इंजिनियर म्हणून कंपनी चालवतो. दामोदर आहे आणि मी शिवशंभर कमोर. कारभारी. माझं शिक्षण 9वीतून सोडून दिलं आणि मी गंगामाई साखर कारखान्यामध्ये JCB मेकॅनिकलचं काम करतो. प्रवीण भाऊसाहेब थोरात. माझं शिक्षण डिप्लोमा इन फार्मसी झालेलं आहे आणि माझं स्वतःचं आता मेडिकल शॉप. माझं नाव हो अपनी यारी जैसे नुक्कड़ की चाय करारी,
आपली ठाण्याला इथं कंपनीत होतो. आता 5 वर्ष झाले इथं गावातच पतसंस्थेत काम करतो. रावसाहेब कन्नड, मी पराग मिल्क फ्रुट्स लिमिटेडमध्ये काम करतो.